श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्यायः. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसे मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थी असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरूची सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची, लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते, इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू कैवी अल्पमती. स्वामी चरित वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागिले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रुती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदा रत, ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनांचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ कर्मिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून, संतोष झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी, तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभतांचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंतर ब्रह्मांडे ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडीमोडी, तो परमात्मा त्रिपुरारी. गर्भवास भेकित, 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन. संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान. ठेवियले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकर अवतरला. करू लागला बाललीला, पाहोनी जननी जनकला. कौतुक अत्यंत वाटतसे, पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण. काव्यग्रंथ पढविले, एकदा यजमानाचे घरी. व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी. पूजे लागे आणिले, मृत्तिकेचा गज करोन. पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन. दीक्षित त्यांसी सांगती, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान, बाळपणी ऐसी कृती. पाहुनी सर्व आश्चर्य करीती, हे ईश्वर अवतार म्हणती. सर्वत्र ख्याती पसरली, ऐशा लीला अपार. दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी. यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामुग्री मिळवूनी. द्रव्य बहुत खर्चिले,
तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त ते धूत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांसी लागेना. त्यानी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य केले. ब्रह्मवर्ती राहिले प्रतंत्र जन्मवरी. एक समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढीले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेचे समीप्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकरांची प्रेमळ भक्ती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सता परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्यायः गौडः. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.